महाराष्ट्रातील 36,000हून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उत्तर दिले आहे। बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफंक्ट म्हणजेच प्रत्यक्षात सुरूच न झालेल्या कंपन्या असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। गेल्या 10 वर्षात देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या तिपटीहून अधिक वाढल्याचा दावाही त्यांनी केलाय। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक 3,96,000हून अधिक सक्रिय कंपन्या असल्याचं सांगत महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत आजही नंबर 1 आहे आणि उद्याही राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमकं डिफंक्ट म्हणजे काय? फक्त नोंदणी झाली आणि कंपन्या सुरू झाल्याच नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात जवळपास 76% कंपन्या या डिफंक्ट आहेत। नेमकं काय काय घडलंय? कस्तुरी, आपण बघितलं असेल तर राजाभाऊ वाजे यांनी खरं तर एक प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता आणि त्याला उत्तर जे आहे ते केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलं होतं। त्यानंतर खऱ्या अर्थानं हा वाद जो आहे तो सुरू झाला। राज्यात जवळपास 36,000 कंपन्या ज्या आहेत त्या बंद झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला। शरद पवार यांनी देखील यावर आरोप केला होता। आता त्याला उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। अर्थात त्यांनी आकडेवारीतून हे उत्तर जे आहे ते दिलेलं आहे। कशा पद्धतीने महाराष्ट्रात उद्योग वाढतायत, कशा पद्धतीने याआधी महाराष्ट्रात उद्योगांची संख्या नव्हती आणि आता ते कशा पद्धतीने वाढलेले आहेत याची पूर्ण आकडेवारी दिलेली आहे। आणि जो आरोप विरोधकांकडून खऱ्या अर्थाने कस्तुरी केला जातोय त्या आरोपांमध्ये ते म्हणतात की या आरोपांमध्ये तथ्य नाही। त्याचं कारण ज्या कंपन्या बंद आहेत असं सांगितलं जातं त्या कंपन्यांची फक्त नोंद आहे, पण त्या प्रत्यक्षात कधीच सुरू झाल्या नाही। म्हणजे त्याची नोंद आहे मात्र या कंपन्या कधीच सुरू झाल्या नाहीत अशी त्याची आकडेवारी आहे। याच कंपन्या त्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सध्या उद्योगाच्या बाबतीत नंबर 1 वर आहे असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला त्यानंतर महाराष्ट्रात मग उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील, शरद पवार असतील, त्यासोबत काँग्रेसचे काही नेते प्रमुख त्यांनी टीका केली होती की महाराष्ट्रातले उद्योग नेमकं पळवतोय कोण असा खऱ्या अर्थाने आरोप होता। याआधी देखील हा आरोप झाला होता। मात्र आता हा मुद्दा जो आहे तो लोकसभेमध्ये उपस्थित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तो मुद्दा पेटला। अर्थात याला आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आणि तेही आकडेवारीतून दिलेलं आहे। कस्तुरी, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।